आणि याला शेणखताचा एक दाणाही टाकलेला नाही. टोटल ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. ग्रो म्हणा, ब्लूम म्हणा, नायट्रेकिंग म्हणा, एफसी म्हणा, हे सगळे प्रोडक्ट आपण याला वापरलेले आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22/11/2025 या दिवशी आपण जुन्नर भागामध्ये गवारे जे आहेत बाबा यांनी जो ऊस केलेला आहे त्या ऊसाच्या पाहणीसाठी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी कैलास सरांनी ग्रीन प्लॅनेटची जैविक उत्पादने या ऊसाच्या क्षेत्राला दिलेली आहेत आणि त्यांनी ते वापर केलेला आहे. तर आपण गवारे बाबांकडनं जाणून घेऊया की गवारे बाबा, हा जो ऊस आहे, हा ऊस तुमच्या हातात आहे. आता आपण बघतोय की किती कांड्या आहेत ह्या? 47 कांड्याचा हा ऊस आहे आणि हा आपण पाहत आहोत. तर आपल्या भागामध्ये, जुन्नर भागामध्ये एवढा मोठा ऊस यापूर्वी कधी अनुभवलाय का तुम्ही? आणि नाही, कधीच आता आहे का? आता नाही. हा ना. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला सांगतो की आता एवढा ऊस आपण पिकलं 47 कांडेपर्यंत जमीन मुरमाड आहे, जमीन मुरमाड आहे, तरी बी हलकी जमीन का ऊस. हलकी जमीन आहे. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये हा ऊस तयार झालेला आहे. आणि या ऊसाची जर उंची पाहत असेल, आपण आता लाईव्ह आपण आहोत या ठिकाणी, आपण पाहत आहोत की ऊसाची उंची आणि 47 कांड्या तयार झाल्या. प्रवीण सर, आपल्या जुन्नर भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल बरं तुम्ही? जुन्नर भागातल्या शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आपण सेंद्रिय तंत्रज्ञान वापरा. पहिली आपली जमीन वाचवा, नंतर आपलं कुटुंब वाचवा, नंतर आपला देश वाचवा. देश वाचवा. देश वाचा Save the निश्चितच. mother earth. कैलास सर, या ठिकाणी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष यांना मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, तर काय सांगाल तुम्ही? आज हा ऊस 48 काठीवर ऊस आहे पूर्ण कम्प्लीट. 47 48 काठीवर ऊस आहे कम्प्लीट. आणि याच्या आधी आपण एक व्हिडिओ केला होता 2 महिन्याआधी, तर पूर्ण ऊस हे 40 कांडीवर होता हा, 40 कांडे. आणि याला शेणखताचा एक दाणाही टाकलेला नाही. टोटल ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. ग्रो म्हणा, ब्लूम म्हणा, नायट्रेकिंग म्हणा, एफसी म्हणा, हे सगळे प्रोडक्ट आपण याला वापरलेले आहे आणि रिझल्ट नो चॅलेंज रिझल्ट निघालेला आहे. आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल बाबा तुम्ही, इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना? प्रवीण सर, सांगितलं आपण हे जैविक वापरा म्हणून त्यांना. ताई तुम्ही काय सांगाल? असा ऊस बघितला तुम्ही याच्या आधी? नाही बघितलं. याच्या आधी बघतो जरा म्हणजे उचलून उचलून बघा, जरा वजन आहे की त्याला, जरा हातला भरपूर येतो निसटला. बघा बरं उचलून. तरी काय लागलं? उचलता येतोय का? तुमचं नाव ते बघा. वजन आहे का? कांडी भरपूर आहे. भरपूर वजन आहे. बाबा तुम्ही काय, सर काय सांगाल तुम्ही? तुम्ही सांगा. रासायनिक खतापेक्षा ही खतं वापरली असं वापरावं असं माझं मत. आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल? ही खतं वापरावी अशी. वापरावी, हं? हां. दमदार आहे ना खरं. दमदार खते आणि प्रत्येकाने ऊसाची वाढ, वजन बिजन सगळं चांगलं. शिवाय खर्च कमी होतो. शिवाय खर्च कमी रासायनिक खतापेक्षा. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेतला जैविक खतं वापरण्याचा. आणि ग्रीन प्लॅनेट गेली 23 वर्ष भारतातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. जिथं जमीन वाचवली जाईल, आपली उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनं दर्जेदार मिळून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील, यावर आम्ही सातत्याने काम करत. खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया. नमस्कार.